नमस्कार मित्रांनो, ट्रेड हंटर मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज होती बँक निफ्टीची एक्सपायरी आणि आज एक्सपायरी दिवशी बँक निफ्टीने कसे कसे मूव्ह दिले आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. या आधीच्या दिवशी आपण गेल्या बुधवारपासून मे बी आपण पूर्ण चार्टचा अभ्यास नाही केलेला बिकॉज ऑफ जे रिझन आहे ते तुम्हाला मी टेलिग्राम ग्रुपवर अपडेट दिलं होतं. ओके, तर आज बँक निफ्टीनं कशाप्रकारे मूव्ह दिला आणि कशामुळे मूव्ह दिला हे आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, लक्षात घ्या मार्केटमध्ये काय झालं, गॅप अप ओपनिंग झालं. गॅप ओपनिंग झाल्यानंतर मार्केटने क्लोजिंग प्राईसचा सपोर्ट घेतला आणि बायरला इन्व्हाइट केला. बायरला इन्व्हाइट केल्यानंतर बायर हेवी बसायला चालू झाले आणि 46,500ची लेवल ब्रेक केली. त्यानंतर कन्फर्मेशन बायर बसले. बरोबर, एक हे बायर होते जे गॅप अप नॉर्मल झाला, ग्रीन कॅनल फॉर्म केले, ते तिथेच बसले. एक नंबर बायर हे झाले. दुसरे बायर क्लोजिंग प्राईसचा सपोर्ट घेतला आहे, ते दुसरे बायर बसले. तिसरे बायर कोण, ते 46,500ची लेवल ब्रेक झाले ती बायर. आणि अशा कॅन्डल बघून चौथा बायर म्हणजे रँडम बायर ॲड होतात. हे 4 प्रकारचे बायर मार्केटमध्ये बसले. त्यांची लिक्विडिटी मार्केटला खालच्या साईडला. ओके, मार्केटला लिक्विडिटी खालच्या साईडला होती. मग मार्केटने त्यांना काढण्यासाठी मार्केट खालच्या साईडला हा मूव्ह दिलेला आहे. ओके, हे 4 प्रकारचे जे बायर होते बसलेले इथं एवढ्या झोनमध्ये, हे त्यांना मार्केटने काढायचं काम केलेलं आहे. ते काय झालं आपण नीट बघून घ्या. 46,000 लेवलचं डायरेक्ट ब्रेकआउट दिला मार्केटने. ओके, ब्रेकआउट दिला. ब्रेकआउट दिल्यानंतर आता पुन्हा चार प्रकारचे काय होणार इथं, सेलर इन्व्हेंट होणार आहे. सेलर कुठे इन्व्हेंट आहे लक्षात घ्या. 46,500 लेवल आपली ब्रेक केली, ती सेलर आले. ओके, एक सेलर ते आले. क्लोजिंग प्राईसचा ब्रेकआउट दिला ते सेलर आले. ह्या लोचा ब्रेकआउट दिला ते सेलर आले. आणि ह्या कॅन्डल बघून झालेले ते 4 सेलर आले. आणि 5वा सेलर कोणता, 46,000चे ब्रेकआउट झाले. हे 5 प्रकारचे बायर सेलर मार्केटमध्ये आले. मग आता सेलरची लिक्विडिटी मार्केटला कुठे सापडणार आहे, वरच्या साईडला सापडणार आहे. बरोबर, विषय काय होतो लक्षात घ्या मार्केटमध्ये, की अशा रेड कॅन्डल फॉर्म करत आलं, अशी कुठं ग्रीन कॅन्डल दिसले की पुन्हा बाईंगची ऑर्डर मारतात सगळे. बरोबर, बाईंगची ऑर्डर मारतात. मग ते त्यांचा विचार हाच असतो, जाऊन मार्केट किती खाली जाणार आहे. पण पुन्हा जसे अशा रेड कॅन्डल बनवत जर असा मोठ्या रेड कॅन्डल बनवल्या तर त्यांचं माइंडसेट पूर्ण चेंज होऊन जातं. आता काय वर जात नाही मार्केट, आता पूर्ण डाऊनफॉल येणार आहे. मग त्यावेळेस ते करतात, सेलिंग करायला चालू करतात. मग अशा मोठ्या लेवल 1000 लेवलचे असतील 46,000चे, अशा ब्रेक झाले पुन्हा ते सेल करायला चालू करतात. ओके, सेल करायला चालू केलं त्यांनी, त्यांची लिक्विडिटी वरच्या साईडला सापडली मार्केटला आणि मार्केट अपसाईडचं मोमेंटम दिलं. इथं बघा आज आपण टोटली इथे एक पुढचा कॉल दिला होता. ओके, हा आपण कॅप्चर केला आहे. सीचा कॉल इथं बसला होता आपला एक, आणि 0-0 3 कॉल आपले इथं बसलेत. तिन्ही कॉल आपले इथं बसले 0-0चे. आपण इथं बस केलं कारण आपले टोटली 6 कॉल झाले होते. पहिला कॉल फेल झाला, त्याच्या मागचं रिझन पण तुम्हाला सांगतो. मार्केट काय करतं बघा, लक्षात घ्या. जेव्हा 46,500चा मार्केट काय करायला लागलं, रेजिस्टन्स घ्यायला लागलं. बघा मार्केटने 46,500चा रेजिस्टन्स घेतला इथं. त्यावेळेस काय होतं, एक्सपेक्टेड असतं माहिती आहे का, की थोडा बिग मूव्ह होईल. ओके, पण तसं काय झालं नाही. त्यामुळे तो ट्रेड आपला काय ॲक्टिवेट झाला नाही. आणि ट्रेड ॲक्टिवेट होण्याच्या आधी भरपूर लोकांनी बाय केला. असं करू नका. जोपर्यंत ट्रेड ॲक्टिवेट होत नाही तोपर्यंत कुणीही बाय करू नका. ओके, कॅन्डल क्लोजिंग काय असतं वगैरे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला समजून सांगेल, त्याच्यावर मी व्हिडिओ बनवेल. तो व्हिडिओ एकदा नक्की बघून घ्या. ओके, आलं लक्षात आज कशा प्रकारे मूव्ह आलं होतं मार्केटमध्ये हे तुमच्या लक्षात आलं असेल. आजपासून रेग्युलर व्हिडिओ येतील बँक निफ्टीचे आणि US 100चे पण. US 100चा आज व्हिडिओ झाला असता, पण थोडंसं बाहेर होतो मला यायला लेट झालं आणि मी पोझिशन बाहेरच घेतली होती मोबाईलमधून, तर तो व्हिडिओ लाईव्ह रेकॉर्ड करायला जमला नाही. बाकी US 100चे अपडेट मी आपल्या 4X ग्रुपला देऊन टाकेल. ओके, आणि ज्यांना कोर्ससाठी अप्लाय करायचं आहे, आज मी ग्रुपमध्ये रात्री 10-11 वाजच्या दरम्यान मी ग्रुपमध्ये अपडेट टाकणार आहे. मग कोणाला जर कोर्स घ्यायचा असेल तर लगेच अप्लाय करा. ओके, चला भेटू उद्या. आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली, जॉईन करा. थँक्यू.